आणि मी कविता लिहित होतो. तर मला नितेश नावानं किंवा नित्या नावानं कोणी नव्हते, मला कवी नावानं ओळखत होते. बरं. हा, मी कविता लिहायचो. हा, पुण्यात कवी नावाने ओळख. हा हा, मी कविता लिहायचो. आणि आता थोडासा या राजकारणात आल्यापासून वेळ कमी भेटते, नाही तसं कधी बसमध्ये जाताना, कधी गाडी चालवताना कवितेच्या लाईनी आठवते. तू प्रेमपत्र अशी का लिहिते, नेमकी मुक्याच्याच ठिकाणी जागा रिकामी ठेविते. म्हणजे अशी एखादी दुसरी कविता तुमची, काही ओळी? एक कविता होती लिहिली मी. महाभारतातही एकोपा नाही भावा भावा, महाभारतातही एकोपा नाही भावा भावा, आणि आमच्याच घरात कशा का राहते भांडखोर जावा. ही तर त्या खुनाची साक्ष नाही जी मी देत आहे, ही तर त्या खुनाची साक्ष नाही जी मी देत आहे, आणि मीच का करतो आजकाल आरोपीची वावा, आणि मीच का करतो आजकाल आरोपीची वावा. नासलेले दूधही नाही आमच्या नावा, नासलेले दूधही नाही आमच्या नावा, आणि ते पुन्हा टाकतात आमच्यावरती इस्टेटीचा दावा, आणि ते पुन्हा टाकतात आमच्यावरती इस्टेटीचा दावा. असं लिहायचो. हा मराठीतला गझल प्रकार आहे एक. त्याच्यात सुरेश भटांनी खूप सुंदर सुंदर कविता लिहिल्या आहे. तर त्याच्यामुळे त्याचा प्रभाव होता. मी आता गिझलचे मराठीचे कुठं प्रोग्राम असले तर ऐकायला जातो आवडीनं. तो एक वेगळा छंद आहे. तर तुम्ही गावाकडे गेले? गावाकडे गेलो. मग इथून माझ्या वडिलांनी सांगितलं तुझ्याकडून काही होत नाही. मग ते आपल्यापाशी 2 पोते पुस्तकं होते. एक तो विमलचा थैला आहे, ते विमलचा थैला चौकोनीवाला पाहिला का तुम्ही? बॉक्स टाईप. त्याला पकडायला विमलच्या थैल्यात आपले हे होते कपडे मोपडे भरून. आता किराणा दुकान होतं, ते थैले आपल्याकडे राहायचेच. त्याच्यात कपडे मोपडे भरले, एक गादी होती, पॅक केली आणि ट्रॅव्हल्सवर टाकला आणि गेलो. तिथं वर्धेला एक जुना पाणी चौक आहे, तिथं मला उतरून दिलं एखाद्या त्या घिसड खात्यासारखं. ॲटोले हात देवतो, ॲटोवाला थांबवे नाही. मग तिथून एका मावस भावाच्या रूमवर सामान नेऊन टाकलं आणि मग घरी गेलो. घरी खूप वडिलांनी म्हणजे आला का हे बस तुझ्याकडून निवाड नाही पडला पुण्यात. आता ते काय झालं का त्या 3 वर्षात विशाल वाघ PSI झाला. एकाच गावातून आलेलो, एकाच वेळेस आलेलो, तो PSI झाला आणि मी राहिलो. त्याच्यामुळे लोकांना वाटायचं का ह्या तिथं अगाऊचे कारभार करत असं. आणि तसंही मी पहिलेच गावात बदमाश होतो. म्हणजे मी चांगल्या मुलाच्या कॅटेगरीत नव्हतो, बदमाशाच्या कॅटेगरीत. गावातल्या लोकांना असं वाटायचं ह्या तिथं गेल्यावर बी हेच करत असं. म्हणजे मी जेव्हा पवारसाहेबासोबत जेव्हा हेलिकॉप्टरमध्ये घेऊन फिरलो किंवा पवारसाहेबासोबत उठबसचे व्हिडिओ लोक अवाक वाटायचं ना लोकायले, का हे इतका दूर कसा जाऊ शकते किंवा इतक्यापर्यंत कसा पोहोचू शकते. कारण मी बदमाशाच्या कॅटेगरीत होतो, मी चांगल्या मुलाच्या कॅटेगरीत नव्हतो. तर त्याच्यामुळे मग तो लागला आणि हा लागला नाही. तर ह्या पुण्यात जाऊन कारभार करत असन, विशाल अभ्यास करत असन, म्हणून ह्या नापास झाला. आता आपल्याला माहीत होतं किती मार्कांना राहिलो, काय राहिलो, का बरं असं होत होतं आपल्यासोबत. तर म्हणून मग वापस गेलो आणि मग पुन्हा शेती करायला लागलो. मग तिथं जायचं, परीक्षेच्या अगोदर अभ्यास करायचा. तर ते जे पोरं आहे ज्याच्या रूमवर सामान ठेवलं होतं मावस भावाच्या, ते पोलीस भरतीचा अभ्यास करायचे. दादा म्हणे तू एवढं चांगलं आम्हाला समजून सांगतो, तू क्लास टाक ना, मी आणतो ना म्हणे 30 पोरं. बरं. म्हणलं 30 येईन का? तर हो म्हणे 30 पोरं येईन म्हणे. पाय बरं म्हणलं. पुन्हा बाबापाशी गेलो. बाबा म्हणलं मी क्लास टाकतो वर्धेत. तर म्हणलं मला 40-50 हजार रुपये दे जा ॲडव्हर्टाईज करायला. हो म्हणे पुन्हा अजून एक जुवा खेळायचा आहे म्हणे, पुण्यात जाऊन त्या निवाड नाही पडला. म्हणलं 50,000च दे जा, जास्त नका दे जा ॲडव्हर्टाईज करायला, पॉम्पलेट बॅनर छापाले. मग त्यांनी मला दिले 40,000 आणि मग एक रूम केली, पॉम्पलेट बॅनर छापले आणि मग क्लासचं उद्घाटन केलं. आणि दुसऱ्या दिवशी मग उद्घाटन केलं का नाही, एका PSIच्या हातातून केलं. मुलं नाही आले तर हात धरून आणले नाश्त्याले. आणि दुसऱ्या दिवशी क्लास चालू केले. 4 पोरं आले. 2 माझे रूममेट होते आणि 2 त्याचे मित्र. काबे म्हणलं तुनं तर 30 सांगितले बे, म्हणलं तिथे 4च आले. दादा म्हणे लय पोरायला सांगितलं पण आलेच नाही, 6 आले म्हणे. अबे कसं बे म्हणलं. ठीक आहे ना, आम्हालाच शिकव म्हणे. मग 4 पोरायलेच घेऊन शिकवलं मी. मग ते सांगत गेले पोट्टे, अबे 1 नंबर शिकवते, चालून तर पाय. मग 4चे 6 झाले, 8 झाले, 10 झाले आणि महिन्याभरात का नाही 40 पोरं झाले. आणि बस मग ते बॅच वाढत गेली का. आणि असं शिकवायचं म्हणजे मी पहिले. आणि मी हे ठरवून घेतलं होतं. किती फी ठेवली होती सुरुवातीला? 500 रुपये महिना. बस 500 नव्हता तेव्हा, 400 रुपयेच महिना होता. 400 रुपये महिना, कोणताही सब्जेक्ट शिका. आणि ठरवून टाकलं होतं का आपल्याच भाषेत शिकवायचं. माझे बाबा म्हणायचे तू या भाषेत शिकव. मला तेच प्रश्न होते. तुम्ही म्हणाले की पुण्यातून मी ज्ञान घेऊन गेलो, अनुभव घेऊन गेलो, पुण्यातली भाषा घेऊन नाही गेलो? नाही, भाषा घेऊन नाही गेलो.